आजपासून जन्माला येणारी पिढी नवीन जनरेशन असणार आहे। तिला या जगात जनरेशन बीटा या नावाने ओळखले जाणार आहे। साधारणपणे कोणत्याही पिढीचं नाव त्या काळातील ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि आर्थिक घटनांच्या आधारे ठरवलं जातं। एखाद्या पिढीची सुरुवात आणि शेवट त्या काळातल्या काही महत्त्वाच्या घटनेच्या आधारे ठरवला जातो। या पिढ्यांचा काळ सहसा 15 ते 20 वर्षांच्या कालावधीतला असतो। आता सर्वात पहिली पिढी ही ग्रेटेस्ट जनरेशन म्हणून ओळखली जाते। त्यांचा काळ 1901 ते 1927 चा। या काळात जन्माला आलेल्या पिढीने महामंदीची झळ सोसली। या काळात जन्माला आलेल्या बहुतांश मुलांनी सैन्यात जाणं प्रेफर केलं। या काळातल्या लोकांनी कुटुंबांचं पालन केलं, कामावर जास्त लक्ष केंद्रित केलं, आपले अनुभव साध्य केलेल्या गोष्टी आपल्या पुढच्या पिढीकडे सोपवल्या। त्यानंतरची जनरेशन द सायलेंट जनरेशन 1928 ते 1945 चा काळ। महामंदी आणि दुसरं महायुद्ध यांच्या परिणामांमुळे ही पिढी द सायलेंट जनरेशन म्हणून ओळखली जाते। या पिढीतली मुलं कष्टाळू आणि स्वावलंबी होती। युद्धानंतरची झळ या पिढीने झेलली, पण त्याबद्दल जास्त कुरकुरही केली नाही। त्यानंतर आले ते बेबी बूमर पिढी 1946 ते 1964 चा काळ। दुसऱ्या महायुद्धानंतर लोकसंख्येत प्रचंड वाढ झाली। या बदलामुळे या पिढीला बेबी बूमर्स असं नाव देण्यात आलं। या पिढीने आधुनिकता स्वीकारली आणि बेबी बूमर्स पिढीतल्या लोकांनी आपल्या मुलांना नवीन पद्धतीने वाढवलं। त्यानंतरची जनरेशन एक्स 1965 ते 1980 चा काळ। जनरेशन एक्स साठी तंत्रज्ञान नवीन होतं। इंटरनेट आणि व्हिडिओ गेमची सुरुवात याच काळात झाली। या पिढीतल्या पालकांनी आपल्या मुलांना सर्व प्रकारच्या सुविधा देण्याचा प्रयत्न केला। त्यानंतर आले ते मिलेनियल्स किंवा जनरेशन वाय 1981 ते 1996 चा काळ। जनरेशन वाय ला मिलेनियल्स म्हणून ओळखलं जातं। या पिढीतल्या लोकांनी सर्वाधिक बदल पाहिलेत आणि ते शिकले सुद्धा आहेत। या पिढीतल्या लोकांनी स्वतःला तंत्रज्ञानानं अपडेट केलंय। त्यानंतरची जनरेशन अल्फा 2010 ते 2024 मधली ही पिढी। ही पहिली पिढी आहे जिच्या जन्मापूर्वीच सोशल मीडिया आणि इंटरनेट प्लॅटफॉर्म होते। ही सर्वात तरुण नवीन पिढी आहे। या पिढीतल्या मुलांचे पालक इंटरनेट, मोबाईल फोन आणि सोशल मीडियाच्या सहाय्याने मोठे झालेत। आणि त्यानंतरची जी आता येणार आहे ती आहे जनरेशन बीटा 2025 ते 2039। जनरेशन बीटा कालावधी 1 जानेवारी 2025 पासून सुरू झालाय। 2025 मध्ये जन्माला येणाऱ्या मुलांना बीटा किड्स म्हटलं जाईल। ही मुलं अशा जगात वाढणार आहेत किंवा वाढतील जिथे तंत्रज्ञान जीवनाचा एक महत्त्वाचा भाग असेल। जनरेशन बीटाच्या जीवनात कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे AI चा सर्वाधिक प्रभाव पडणार आहे। त्यामुळे इथून पुढे जी मुलं जन्माला येतील त्या सगळ्यांना आपण जनरेशन बीटा म्हणणार आहोत।